तर मी तुम्हाला आज सांगणार आहे माझ्या शेतकरी दादांच्या हुशारीची गोष्ट. तर शेतकरी दादांना घ्यायचा होता ट्रॅक्टर आणि ते दोघेजण गेले मुंबईला. ट्रॅक्टर घेण्यासाठी मुंबईला गेले आणि मुंबईला गेले असता ते गेले कशाने? तर ट्रेनने गेले. ट्रेनने गेले, जाता-जाता त्यांना पडला अंधार. अंधार पडल्यानंतर काय झालं माहिती का? अंधार पडला आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता शोरूम उघडणार. एवढ्या मोठ्या शहरात कुणीच ओळखीचं नव्हतं. मग करावं तरी काय? शेतकरी दादांचं काय त्यांना काही सुचतच नव्हतं. आणि मग ते दोघं मित्र होते, ते दोघं एकमेकांसंग बोलत होते, आता कुठं जायचं, कुठं राहायचं? आणि बरं राहायला तर ठीक आहे, पण आपल्याकडे एवढे पैसे, हे नवीन शहर, आपल्याला काय काय म्हणून इथे लोकं फसवणार नाहीत. मग असं विचार करता करता ते पुढे चालले आणि एका शेतकऱ्याचं लक्ष गेलं टीसीकडं. टीसीकडे गेल्यानंतर त्याने आपल्या मित्राला सांगितलं, "तू काहीच बोलायचं नाही, तोंडातून शब्द देखील काढायचा नाही." कारण त्याला एक आयडिया सुचली होती. आणि ती आयडिया सुचली होती त्याच्यामुळे तो डायरेक्ट टीसीकडे गेला आणि त्याने सांगितलं, की म्हणजे टीसीच्या डायरेक्ट समोर जाऊन उभं राहिले. कारण टीसीने आपल्याला होऊन विचारावं आपलं तिकीट कुठे? अशा परिस्थितीत ते तिथे जाऊन उभे राहिले आणि तसंच त्यांच्या मनाजोगं तसंच झालं. टीसीने त्यांना विचारलं, की "तुमचं तिकीट कुठे?" तर तिकीट कुठे विचारल्यानंतर ते म्हटले, "आमच्याकडे तिकीट नाही आहे. आमचं तिकीट हरवलं आहे." ते टीसींना खरंच वाटलं, की यांच्याकडे तिकीट नाही आहे आणि यांचं तिकीट हरवलं नाही तर हे बिगर तिकिटाचेच आलेले आहेत. तर मग त्याच्यामुळे त्यांनी ते म्हणले, "शोधा तुमचं तिकीट." मुद्दामूनच शेतकऱ्यांनी शोधण्याचं नाटक केलं आणि तिकीट नाही असं दाखवलं. आणि असं दाखवल्याच्या नंतर त्या टीसीने काय केलं, आता अंधार तर पडलेला होता, आता यांच्यावर काही कारवाई करता येणार नाही. म्हणून त्यांना कारागृहात ठेवलं. ते म्हणले, "आता तुम्हाला कारागृहात लावावं लागेल आणि उद्या सकाळी 10 वाजता तुमची सुट्टी होईल." आणि कारागृहात ठेवलं आणि त्यानंतर कारागृहात ठेवल्यावर उपाशी तर ठेवता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना रात्रीचं जेवण देखील दिलं. रात्रीचं जेवण देखील दिलं. सकाळी उठल्यानंतर त्यांना चहा देखील पाजला आणि नंतरून ते 10 वाजता ते टीसी पुन्हा आला. आता यांच्यावर कारवाई करायची म्हणून आला आणि कारवाई करायची म्हणून टीसी आला. पण शेतकरी दादा बाहेर आले आणि ते त्यांनी काय केलं, बाहेर आल्यानंतर टीसींना आपलं कालचं तिकीट दाखवलं. "हे आमचं तिकीट सापडत नव्हतं. तुम्ही तर काय आमच्यावर विश्वास ठेवला नाही. हे आमचं तिकीट आणि घ्या, हे तिकीट आमचं आहे." टीसींनी बघितलं. तिकीट टीसींनी बघितल्यानंतर काय झालं, की ते तिकीट खरंच कालचं होतं आणि ते म्हणले, "आता यांना सोडून द्यावं लागेल. आता यांच्यावर कारवाई काय आपल्याला करता येणार नाही." आणि पण मग शेतकरी दादा म्हणले, "टीसी साहेब, धन्यवाद बरं का." तर टीसी म्हणले, "का हो?" तर ते म्हणले, "अहो, आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा होता आणि आमच्याकडे एवढे 10 लाख रुपये होते. त्याच्यामुळे आम्ही कुठं राहावा, ह्या मुंबईसारख्या शहरात लॉजवर जरी राहिलं तरी झोप लागली नसती हो आम्हाला. ह्या कारागृहात कोण येणार आहे आम्हाला शोधायला? त्याच्यामुळे आम्ही ही आयडिया केली आणि आम्ही काल तुम्हाला तिकीट दाखवलं नाही आणि खरंच धन्यवाद. मनापासून धन्यवाद करतो तुमचे. तुम्ही आम्हाला रात्री जेवायला घातलं. आमचा इतका कडक पहारा दिला आमच्यावर आणि सकाळी चहासुद्धा पाजला. खरंच धन्यवाद." तर तुम्ही सांगा आमचा शेतकरी खरंच कसा आहे? अडाणी जरी असला ना, तर खूप बुद्धिमान आहे आणि खूप कष्टाळू देखील आहे. त्याच्या कष्टाला आणि त्याच्या बुद्धीला सलाम.